लक्ष विचलित करत आहे। त्यामुळे आपण सर्वांनी ही न्यूज आवर्जून पाहावी। आज मुंबईमध्ये, भारताची राजधानी मुंबई, आर्थिक राजधानी, परंतु ही राजधानी उंदरांचं मायाजाळ झालेलं आहे। या उंदरांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे। इंग्रजांच्या कालावधीमध्ये प्लेगने हैदोस घातलेला होता। आजही लेप्टोस्पायरोसिस प्लेग सारख्या आजाराने मुंबई ही त्रस्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने उंदर यांचा हैदोस अखंड मुंबईमध्ये चालू आहे। स्लममध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे। याला मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी सुद्धा उंदरांचा हैदोस हे कायम आहे। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचा बजेट असताना देखील सुद्धा मुंबई महानगरपालिकेत गेले 3 वर्ष झाले प्रशासक लादलेला आहे। या प्रशासक लादल्यामुळे लोकप्रतिनिधी आपापल्या विभागातले कामं कमिशनरला, महापौरला आणि हाऊस नसल्यामुळे महापालिकेचं, त्यामुळे सर्व कामं ठप्प आहेत। फक्त आणि फक्त प्रशासकीय कामाचा बोजवारा मुंबई महानगरपालिकेवर चालू आहे। याच कडीमध्ये आपण बघू शकता की मुंबई महानगरपालिकेच्या या धोरणाविरुद्ध आपण आवाज उचलला पाहिजे। त्यामुळे छोटीशी ही न्यूज आपल्याला सादर करीत आहे। मित्रहो, आज मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ज्या वेळेस आपण रुग्णालयात जातो MRI मशीन बंद पडलेली असते, सिटी स्कॅनची मशीन बंद पडलेली असते। याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी AC बंद होतात। AC बंद का होतात? ACच्या ज्या वायरी आहेत उंदरं कापतात आणि त्यांचा काही ठोस उपाय मुंबई महानगरपालिकेकडे नसतो। तुम्ही बघताय झोपडपट्ट्यांमध्ये गटारीच्या आतमधून पाईपलाईन गेलेली असते आणि त्या पाईपलाईनीला जरा सुद्धा छिद्र पडलं ते घाण मलमूत्र लोकांच्या पोटामध्ये जातात। विविध आजारांना आमंत्रण होतं। उंदरांमुळे तर खास करून तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने उंदरांचा साठा, उंदरांचं जंगल या गटारीमध्ये निर्माण झालेलं आहे। त्यामुळे विविध रोगांना आमंत्रण आहे। प्रामुख्याने उंदरांमुळे रोग होतो, लेप्टोस्पायरोसिस, त्यानंतर प्लेग यासारख्या मोठमोठ्या आजारांना आमंत्रण या उंदरांमुळे होतं। मुंबई महानगरपालिकेने याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे। या स्लममधील लोकांना उंदरांपासून मुक्ती मिळायला पाहिजे। हॉस्पिटलमध्ये असलेल्या लोकांना त्याचा त्रास होतो आणि मशिनरी खराब होतात, याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे। स्लममध्ये रस्त्यावर राहणाऱ्या काहीतरी लोकांना, लहान मुलांना उंदरं एकदम कुरतरताना दिसतात। एकदम त्यांच्या मांसाचे लचके तोडताना मी पाहिलेले आहेत। त्यामुळे उंदरांपासून होणारं संरक्षण हे राज्य सरकारनी आणि महानगरपालिकेने त्वरित करावं ही आपणास नम्र विनंती आहे। अन्यथा आम्ही मुंबईभरमध्ये या संदर्भामध्ये जन आंदोलन पुकारू। जय भीम।
त्या दोन्ही तुला ना